आई भाळसाईची पुण्याई कशी आली व फळाला, आई फुला मातीची पुण्याई कशी आली व फळाला. प्रयागच्या कुंभात, प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. आई भासाईची पुण्याई कशी आली व फळाला, आई फुला मातीची पुण्याई कशी आली व फळाला. प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. प्रयागच्या कुंभात महात्मा जगद्गुरु झाले ना. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. क्या बात आहे. मानव सुदेवाला मुखी जनार्दन बोला. मानव सुदेव आला मुखी जनार्दन बोला. मने फुलाईच्या पोटी आज साक्षात्कार झाला. मने भासाईच्या पोटी आज साक्षात्कार झाला. नमित मस्तक माझ्या गुरूंच्या चरणाला, नमित मस्तक माझ्या गुरूंच्या चरणाला. प्रयागच्या कुंभात, प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. प्रयागच्या कुंभात महात्मा जगद्गुरु झाले ना. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. क्या बात है. वाह. आज्ञा होती महादेवाची मंदिर स्थापन करण्याची. आज्ञा होती महादेवाची मंदिर स्थापन करण्याची. निष्काम कर्माची शिकवण माझ्या जगद्गुरु बाबांची. निष्काम कर्माची शिकवण माझ्या जगद्गुरु बाबांची. जातेगाव वेरूळ टुणकीला आहे मंदिर साक्षीला. जातेगाव टुणकी वेरूळाला आहे मंदिर साक्षीला. सर्वांनी हात वर करा. प्रयागच्या कुंभात टाळी. प्रयागच्या कुंभात, प्रयागच्या कुंभात महात्मा जगद्गुरु झाले ना. प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. ध्यास घेतला शिवनामाचा श्रमदान अनुष्ठानाचा. ध्यास घेतला शिवनामाचा श्रमदान अनुष्ठानाचा. ज्ञान भक्तीचा दिवा लावून केला उद्धार सिद्ध पिंपरीचा. ज्ञान भक्तीचा दिवा लावून केला उद्धार सिद्ध पिंपरीचा. जातेगाव टुणकी वेरूळाला आहे मंदिर साक्षीला. जातेगाव टुणकी वेरूळाला आहे मंदिर साक्षीला. सुंदर असा जगद्गुरूंचा सोहळा संपन्न होतोय. सर्वांनी हात वर करा. प्रयागच्या कुंभात बाबाजी जगद्गुरु झाले ना. 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 प्रयागच्या कुंभात महात्मा जगद्गुरु झाले ना. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन.
मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे नमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णु विष्णुहरी सत्यं जनार्दनं हंसो नारायणं चैवमेकम् अष्टकं नाम शुभम् केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायक ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपार मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं 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 देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पद तमेव शरण मम भावेन रक्ष रक्ष महेश्वरा सुदेव सुतं देवं धरा देवकी परमानंद कृष्णमोहन जगद्गुरु कं करोति वाचालं मङ्गल्यमैते गिरं यत्कृपातम वन्दे परमानन्दमाधव महिला द्रौपदी सीता तारामनुदरी तथा पंचकनक महापातकनाशनम् अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान च विभीषणा कृपा परशुराम सप्तैका चिरंजीवी नमो देवै महादेवै शिवाय सत्तनमा नमः भगवते भद्राय मनोदेवं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठ मातात्मजं वानरयूथमुख्यं कामधूतं शरणं प्रदत्ते गुरुब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शांतिगिरीय नमो नमः पवित्र वनभूमी क्षेत्र चित्रपिंपरी यामध्ये आज संत शिवजी यांच्या पत्नीचा सहवास पूर्ण झाला आणि याचं सर्व कारण निमित्त आहे संपूर्ण विश्लेषण स्पष्टीकरण आपल्यासमोर आपल्या ब्रह्मचारी आमच्या नागेश्वरांनी आपल्याला जाहीरपणे निदर्शन आणून दिलं. मग प्रथम त्या बाबांच्या आशीर्वाद आपण घेत आहोत. त्यांच्या पालखीमध्ये प्रतिमारूपाने विराजमान आहेत. कुठ्यामध्ये पादुका रूपाने आपल्याला बाबा दर्शन देत आहेत. अशा बाबांच्या चरणी साष्टांग धन्यवाद करूया. आपल्या सिद्धपिंपरी सिद्धयोगी असलेले 7 सिद्धयोगी असलेले सिद्ध तसंच हनुमानजी असेल, श्रीरामाचे, विठ्ठल रुक्मिणी असेल, भगवान दत्तात्रय असेल, जेवढ्या देवी होत आहेत त्या पिंपरी सिद्ध नगरी परिसरामध्ये त्या सर्व देवतांचं चरणी वंदन करूया. त्या सिद्ध पिंपरीच्या भूमीला वंदन, स्वदेशी गोमातेला वंदन आणि या सोलापूर होत असलेले ब्रह्मचारी नागेश्वरांना त्यात उपस्थित असलेले रामेश्वरी सोबत असलेले तेवढे छत्रपती शिवाजी एक खूप रूपामध्ये एक जवान छत्रपती शिवाजी महाराज रूपाने दर्शन देत आहे. आमची बालगोपाल श्रीकृष्ण श्रीराम बारक सदी सावित्री अनुसया रूपाने उपस्थित माता वगैरे सिद्धपिंपरी सर्व गाम भूमिपुत्र गुरुभक्त तसे आमचे विश्वनाथ भाऊ टिकले ज्यांचं आयुष्य निम्म आयुष्य जाता की नाही भाऊच्या कार्यासाठी आता लवकर 100% ते काय करण्याचा प्रयत्न करणार बघा. चालूच आहे मग टाळीवर अभिनंदन करा. नावच हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे किती असे आमचे विश्वनाथ भाऊ. तसेच ज्या की ज्या मातोश्रींचा सोहळा पुण्यस्मरणाचा घेत आहेत असे आमचे सुपुत्र असलेले निवृत्ती भाऊ खांडेकर तसं आमचे असं माझे समन्वयक असलेले आमचे जनार्दनचे डोळे तर उपस्थित असलेले इतर गावगाव सर्व भक्त माता भगिनी आपल्या सर्वांचं जराभर हात करून बघा गायक वादक का गायक वादक सहित आणि बघा अश्वराजा सहित त्याच्या मालका सहित ऐश्वर्य मालका सहित सर्वांचं जर आपण घोरात करून जोरदार टाळी धन्यवाद या. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील ते मात्र ते भगवंताचं अधिष्ठान. म्हणजे असं झाडाला मुळाची गरज त्या दिवशी ते उभं राहू शकत नाही.
बिल्डिंगला इमारतीला पाय असेल तरी पायाशी भरू शकत नाही. तसंही गुरुशिवाय अधिष्ठानाशिवाय मनुष्य जीवन व्यर्थ आहे. काय व्यर्थ आहे म्हणून बाबाजी म्हणायचे, त्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. कारण गुरु येणे कोण बतावे वाट नाही. किती महत्वाचं गुरुचं अधिष्ठान. जसं बाबाजी म्हणायचे, मी संसार करायला काय लागतं, बायको लागते. काय लागतं म्हणे, संसार करायला काय लागतं, तसं परमार्थ करायला काय लागतं, गुरु. काय लागतं परमार्थ करायला, गुरु. लक्षात घे. तसं गुरुशिवाय परमार्थ होऊ शकत, लक्षात होऊ शकत नाही. असा महिमा बघा या गुरुच आहे. का नवे नवे जसं आपण लोखंड घेतलं, ते पाण्यात टाकलं ते बुडून जातं. की ते लोखंड आपण ठोकळायला बांधलं, ते पाण्यात टाकलं काय होतं, पाण्यात तरंग. बघा मनुष्य प्राणी का बुडणार, लक्षात बुडणार आहे. कशा गुरुशिवाय बघा. जर त्या गुरुला त्याने काय केलं, बांधून घेतलं, काय केलं, आपलं जीवन बघा गुरुशी जोडलं, गुरुशी बांधून घेतलं, तर संसारामध्ये तो बुडू शकत, लक्षात ते तरुण जाऊ शकतो. म्हणजे गुरुची किती आवश्यकता आहेत अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपल्या लक्षात राहणार आहे. म्हणून म्हणून काय सद्गुरू वाचवणे अपडे ना सोय. किंवा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन दैव नाही तुझ्या, पाहता त्रिलोकी. अशा रीतीने गुरुची आवश्यकता, गुरुचं महत्व, गुरुचा महिमा. म्हणून आपण बघा मनुष्य रूपाने कधी गुरुला काय मनुष्य रूपाने कधी गुरुला पाहू नये. तर गुरुना कसं पाहावं, गुरु ब्रह्मभाव देक त्याचा दास मी अंक असं म्हणलं. म्हणून गुरुला आपण काय म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा रे गुरुचा महिमा किती जर सांगितलं कमी चला कमी. म्हणून गुरुची आवश्यकता, गुरुचं महत्व. एक छोटस बघा अत्यंत महत्वाचं उदाहरण बघा, गुरुची आवश्यकता किती बघा. गुरु नसेल तर काय होतं लक्षात घे. काय यांचं काय गडबड चालेल, एक खाली बसून घ्या नाही तुमच्या कामाचं धड धड बंद करावे शक्य. कारण बघा कोणत्याही गोष्टीला एकाग्रता फार नाही. ते दुसरी येऊन बसले, तुमचं चित्त दुसरीकडेच आहे, काल इकडे बस घ्या नाही, आमचाही टाइमपास तुमचाही टाइमपास केला. इथं बसायचं, कसं बसायचं, काहीतरी घेण्यासाठी बसायचं, नाही तर बसायचं, लक्ष बसायचं. काही खोलमाने तुमच्या होतं लक्षात, बाबाचं काही खोलमाने तुमच्या होतं लक्षात, नीट मुद्दा लक्षात येईल. बघा गुरु आपला मुद्दा काय आहे बघा, विषय काय महत्वाचा, जीवनामध्ये गुरुची आवश्यकता, गुरुचं महत्व, गुरुचा महिमा. एकदा काय झालं बघा, एकदा अरण्यात जंगलामध्ये बघा गाईच्या पाठीमागे कोण लागला, वाघ लागला. कोण लागला बरं का, निवृत्ती भाऊ, कोण लागला, वाघ लागला. कोणाच्या पाठीमागे, कोणाच्या पाठीमागे, गाईच्या पाठी. आता सांगा गाईच्या पाठीमागे वाघ लागल्यावर बिचारी काय करी सांगा, सैरापरा पळला की आपला प्राण वाचवण्यासाठी की गाय पुढे पळते, वाघवतीच्या मागे पळते. लक्षात काय झालं पुढे प्रसंग लक्षात घ्या. अरण्यात पळत असताना त्या गायीला तलाव काय दिसला, तलाव दिसला. काय दिसला बघा, तलाव दिसला. आणि ती गाय आपला प्राण कुठं घुसली, त्या तलावामध्ये घुसली बरं. आणि तलावामध्ये घुसल्यानंतर त्या 40 बघा फूट मध्ये गेली त्या पाण्यामध्ये. माझा ते चिखल फार चिखल होता आणि त्या चिखलामध्ये 40 फूट अंतरामध्ये गाय फसली. लक्षात घ्या प्रसंग महत्वाचा. आता हे पहिलं कुणी कुणी पाहिलं, वाघाने पाहिलं. वाघाला वाटतं आता गाय थांबली, आता आपल्याला शिकार मिळेल. वाघ सुद्धा कुठं घुसला, मग त्या तलावाच्या पाण्यात वाघवा सुद्धा घुसला. त्यासाठी घुसला गायची गायला खाण्यासाठी. ज्याला वाघवा घुसला ना बघा, तो 30 फुटावर गेला आणि तिथं तो सुद्धा गाळामध्ये. असं प्रसंग लक्षात घ्या. तलाव त्या काळात कोण कोण बसलेले आहेत बरं का, महिला कोण कोण बसलेले आहेत, वाघोबा आणि कुठं बसलेले आहेत, हा हा बघा तलावामध्ये बसलेले बघा. आता गाय काय म्हणते मग वाघोबाला, म्हणे वाघोबा खाय मला. गाय काय म्हणते, वाघोबा खाय मला. आता फसेल तू बघा, निघू शकणार. लक्षात घ्या त्या गाई पण येऊ शकत नव्हता. आणि मग बघा पुढे गाय बघा त्या वाघोबाला गाय काय म्हणते ऐकावं. अत्यंत महत्वाचा मुद्दा गायीने बघा त्या वाघासमोर मांडला बरं का. काय बघा गाय ती वाघाला गाय काय म्हणते, अरे वाघाला गाय काय म्हणते ऐकवा. काय म्हणते गाय, म्हणे अरे वाघोबा
म्हणे प्रत्येक प्राण्याला मालकाची गरज आहे म्हणे, बरं का. गाय काय म्हणते तेव्हा गोवाला, प्रत्येक प्राण्याला कोणाची गरज आहे? बघा, मालकाची गरज आहे. असं कोण म्हणतं? कोणाला म्हणते? ज्याला त्या वाघाने ऐकलं की जी गोमाता काय म्हणते, की प्रत्येकाला मालकाची गरज आहे म्हणे. अच्छा. मग आता वाघोबा काय म्हणतो मग गाईला? म्हणे हे म्हणे गोमाता म्हणे, मला काही मालकाची गरज, मी समर्थ म्हणे. काय? मी समर्थ आहे, मला काही मालकाची गरज नाही बरं का. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? कोणाला म्हणतं? गाईला म्हणतात. संवाद चालू झाला कोणाचा? गाईचा आणि वाघाचा वर्ग. वाघ पुन्हा पुन्हा म्हणते, अरे वाघोबा, ह्या मनुष्य प्राण्याला किंवा कोणाच्या प्राण्याला कशाची गरज आहे? मालकाची गरज आहे म्हणे. मग वाघोबा म्हणतो, मी समर्थ आहे, मला कशाची मालकाची गरज अशा. असं करता करता संध्याकाळ, किती वेळ झाला? संध्याकाळची वेळ झाली बरं का. कोणती वेळ झाली? संध्याकाळची वेळ झाली. आणि मग दररोज संध्याकाळी बघा गाय चरायची आणि खुट्यावर यायची. कुठे यायची? त्या मालकाच्या खुट्यावर यायची. मला त्या दिवशी गाय काय आली नाही. खुट्यावर गाय आली नाही. हे कोणी पाहिलं? मालकाने बघितलं, आपली गाय दररोजच्या नीतिनियमाप्रमाणे खुट्यावर आलेली नाही. है की. मग त्या मालकाने शोधाशोध सुरू केली. काय केली? आपली गाय गेली कुठे? आपली गाय कोणी कुठे गेली असेल. मग तो मालक शोधाशोध करून आला. कोणाचा? गाईचा वर्ग. असं करता करता तो मालक कुठे आला? त्या जंगलात तलावाकडे आला बघा. आणि तलावाकडे आला, त्याला काय दिसलं? काय दिसलं? काय दिसलं? कोण दिसलं? वाघ आणि गाय दोघं दिसले बरं का. कोणाला? त्या गायच्या मालकाला. मग सांगा, त्या आपल्या गायच्या मालकाने कोणाला काढलं असं? कोणाला काढलं? लक्ष द्या. त्या गाईच्या मालकाने काय केलं? मग हळूच बघा त्या तलावामध्ये घुसला आणि आपल्या गाईला काय केलं? काढलं आणि घरी घेऊन गेला. इकडे कोण राहिला तलावामध्ये? हो, त्याला काढायला कोणी आलं का? मग काय झालं? काय झालं? ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. त्यांचा जन्म व्यर्थ गेला. ज्याने गुरु केला ज्याने गुरु नाही केला, ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म व्यर्थ गेला. अशा रीतीने बघा, जसं मालक गायच्या मानात तयार होता का, स्वतःला काय समजायचं तो, त्यामुळे काय झालं, त्याला तिथेच मारावं लागलं ना त्या तलावाच्या पाण्यामध्ये. गायला मात्र मालक असल्यामुळे आहे की नाही. म्हणून बघा, प्रत्येकाला कोणाची गरज आहे? मग कोणाची गरज आहे? तर त्याला पर्याय नाही, तर मग ज्याने गुरु नाही केला जन्म वाया, त्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. कारण गुरु ने कौन बताए वाट बड़ा बिकट है, किंवा सद्गुरु वाचवणे आपण म्हणून बघा बाबाजी बघा काय सांगे बघा. आता त्या नागेश्वरीने मुद्दा मांडला की सर्व माता पित्यांसाठी सुंदर असे मुद्दे मांडले. ते कशासाठी मांडले? तुमचं शेवटचं आयुष्य गोड व्हावं. शेवटच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाबाळांनी काय करावं? सांभाळावं, जीव लावा, तुमच्या फुलात ठेवावं, चौपट बसावं की घराच्या बाहेर काढू द्यावे की, असे अनेक मुद्दे कशासाठी मांडले? कशासाठी मांडले? शेवटचं आयुष्य तुमचं गोड होण्यासाठी. मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? बघा माता पिता लक्षात घ्या, तुमच्या मुलांना पुढे बसावं लागेल, घडवायला त्याला संस्कार का वळण लावा. लक्षात घ्या. आणि ते वळण कशाने मिळेल? अनुष्ठान. मी एवढी लहान पोरं हे मुलं बरं का, यांचे आईबाप आहे का म्हणे इथं? यांचे आईबाप आहे का इथं? नाही. कोणाचे असतील थांबा, कोणाचे असतील पाहू ना आपण. कोणाचे आईबाप या मुलांपैकी कोणाचे आईबाप आहे का इथं? उभे राहा बरं. ज्यांचे असतील त्यांचे उभे राहा ना. ज्यांचे आईबाप इथं आहे या पोरांपैकी त्यांनी उभे राहा. महिला असो पुरुष असो, ज्यांची आईबाप इथं उपस्थित आहे या मुलांचं, तर टाळी वाजून यांचा अभिनय बरं का. तुमचा मुलगा आहे का मुलगी? हा, मुलगा यांचं बरं का. मग तुम्ही आता या पोराला काय करायचं? काय करायचं? पुढे पाठवायचं आता. कारण आता बघा परीक्षा 25ला संपणार आहे की, आणि सुट्ट्या बघायला लागला लक्षात घ्या. आणि मग आपण म्हणतो ना
सुट्टीचा उपयोग कशासाठी करायचा? कारण बाबाजी म्हणायचे, "हुली काठी हुली असतानाच बघा काय होते, वाकता येते. आणि ती वाळली मोडायला आपलं गेलं तर काय होईल? वाकवायला मोडून जाईल अशा त्या." मग संस्कार कसे झाले पाहिजे बघा. ह्या लहान मुलांना ह्या लहानपणीच जर या मुला संस्कार जर झाले, हे काय करतील तुम्हाला यशात संबंधी जीव लावते. म्हातारपण पण तुम्हाला काय करते, सांभाळते, तुमची काठी मध्ये यशात. आणि मग बरं का आता आणि बाकीच्याला तुम्ही सांगायचं बरं का आता. बाकीला तुम्ही सांगायचं. हां, यातले बघा कमीत कमी बरं का, कमीत कमी किती आले पाहिजेत? बरं का, कमीत कमी निम्मे तर समजा कमी हां, किती मुला-मुली बरोबर का, मुला-मुली धरून किती आले पाहिजेत याच्यावर तुम्ही आता प्रेरणा द्यायची की नाही, त्यांना मार्गदर्शन करायचं. कमीत कमी आता 36-36 पण की नाही, हे पिंपरीमधून किती आले पाहिजे कमीत कमी? बरं का विष्णू किती आले पाहिजे? बरं का, ही पोरं डंगरे नको आता. डंगरे पुढच्या कार्यक्रमाला. त्याला बालाजीला. हो, म्हातारी माणसं ज्येष्ठ आपण त्यांना त्यांना पुढे बालाजीला तीर्थयात्रा होती. आहे की नाही? सर्व त्यांच्याकडून बघा त्या ठिकाणी त्यांचं सार्थक होतं. म्हणून या अनुष्ठानामध्ये जास्तीत जास्त बघा आपण जोर कोणाला दिलेला आहे बालगोपाल. आता विद्यार्थी लक्षात घ्या. कारण विद्यार्थी कसे बनले पाहिजेत? सांगा विद्यार्थी कसे बनले पाहिजेत? जशी भाजी वीट असते ना, हो. मग भाजेल वीट भारी का कच्ची वीट भारी सांगा ना? भाजी हां? भाजी जसं बघा कच्ची वीट आणि भाजेल वीट. जर पाऊस पडला तर काय होतं? काय बघा काय ना जर पाऊस पडला तर काय होतं? कच्ची वीट काय होते? चिखल होऊन जातं. चिखल भाजीला किती पाऊस पडो त्याला काय होत नसतं. म्हणजे आपले पोरं कसे बनले पाहिजे? आपण म्हणतो दगडा आपलं ते भीती लक्षात. का काशीची वीट पाहिली ना कशी टणटण व्हाय का हो? काशीची वीट कोणी पाहिले? आहे की? हो किती टणटण वाजते अशी की दगडापेक्षाही भारी वागते काशीच्या विटा. असे बघा आमचे सर्व बालक कसे बनले पाहिजेत बरं का. जसं गाय वाचली की नाही, गायला तुम्हाला कुठे घेऊन गेला? मग परत तुम्हाला वाघ बनेल का गाय बनायचं? सांगा ना विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वाघ बनेल का गाय बनायचं? हं? का वाघ बनायचं? मग काय बनायचं? हं? त्या टाळी वाजून बघा आपल्याला. असं विद्यार्थी बघा हे लक्षात बरं का आपण बघू बघा विद्यार्थ्यांनो एक लक्ष द्या. तुम्हाला समजतं ना बाबा काय बोलते? समजतं ना? तुम्ही एक लक्ष द्या बरं का. बाबांचा प्रश्न आहे तुम्हाला. बघा आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? मातृदेव भव पितृदेव भव बघा. प्रत्येक मुलांसाठी, मुलींसाठी आई-वडील कोण आहेत? देव आहेत. कोण आहेत? देव आहे की नाही? मग देवाचं दररोज दर्शन घेतलं पाहिजे की नाही? मग आपण बघूया की या विद्यार्थ्यापैकी कोणते असे विद्यार्थिनी आहेत, मी दररोज माझ्या आई-बाबाचं दर्शन घेते किंवा घेतो. त्यांनी जागेवर उभं राहा बरं. सांगा सत्यमत विद्यार्थ्यांनो सत्यमत. मी दररोज माझ्या आई-वडिलांचं दर्शन घेतो. तू घेतो का? इकडे जवळ आहे ना. हां, बरोबर. जे दर्शन घ्या त्याने समोर उभे करा बाईत समोर घ्या. पुढे वरती येते समोर. हो, ते आता भारी पडले ना का हो तुम्हाला साऱ्यांना? हां, इथं समोर उभे राहा. हां, याचं नाव काय? याने कडं सुद्धा घातली बरं का. याचं नाव काय? हां, हां, ऋत्विज हां. याचं हां, रितेश हां, हां, आयुष. तिघाच्यात कडे बरं का कडे विशेष नाही. जर टाळीवर आम्ही काय बरं का. आता महाराज लोकांनी पूजन करा. बरे 2 वालेकडे. बरं. चांगलं शिक्षण बरं का. म्हाताऱ्याचं म्हणजे आजोबाचं शिक्षण चांगलं बरं का. हां, हां, लावू ना त्यात पूजन झालं का हार घालून भजन होऊ द्या ना तर. हार द्या ना त्यांना हार आहे. हे बघा त्यांना द्राक्ष द्या आपलं केळी द्या केळी. तर एक बरं का यांच्या अभिनंदनाने एक बघा भजन म्हणून चरण वर हात करा. आलं. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती. अमर हो आहे या जगती नैनी बघता फाट दिसते या. नैनी बघता फाट दिसते स्वामींची मूर्ती.
बाबांची मूर्ती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती गुरु शिष्याचे नाथे आपले जन्म जन्मिता शिक्का जन्म जन्मिता शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धर आमचा पक्का निर्धर आमचा पक्का हो त्या विद्यार्थ्यांना ज्वलन द्राक्ष दे त्यांनी बोला बोला ना विद्यार्थ्यांना हो 2 जण या लक्षात आलंच असेल की मुलांना जसे संस्कार लावले तसे बघा मुलं तयार होऊ शकतात कारण पडिले वळण इंद्रिया सकळ वळण बघा या मुलांना लावण्यात आलं म्हणून आपल्या समोर ते मुलं दर्शन घेतात आणि गीत सुद्धा घेतात टाळ्यावर या बालकांचा आपण आता बरं का पुढचा विषय आता आपण घेऊ आता बरं का ज्यांनी अनुष्ठान करेन पिंपरीमध्ये त्यांना लाईन मध्ये उभं करा पिंपरीमध्ये अनुष्ठान केलेले आपल्याला अधिकार नव्हता आपल्याला कोणी अधिकार दिला बाबाजी बघा बाबाजीने आपल्या अधिकार अनुष्ठान करा तसं महिलांना अधिकार होता अनुष्ठानचा महिलांना अधिकार नव्हता मात्र अंजनी मातेच्या उदाहरणावरून माता भगिनी संधी त्या ठिकाणी देण्यात आली की म्हणून ज्यांनी बघा या बाबांच्या परंपरेमध्ये आहे अनुष्ठान करून आपल्या या जीवनाचं कल्याण करून घेतलं की बाबांचा आशीर्वाद प्राप्त केला असं माता भगिनीचं आणि सर्व पिंपरीच्या भक्तांचं वर हात करून जोरदार टाळी वाजवून अभिनय करतो आता पुढे लक्षात घ्यावा बाबांचं वाक्य काय होतं जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा आता तुम्ही अनुष्ठान केलं पण बाबा तुमच्या कामाला कधी येतील नेमत राहिले नेमत नसेल तर तुमचा बाबांचा करंट राहा बघा काय नाही कॉन्टॅक्ट राहणार मग जर बाबांचा तुमचा जर कॉन्टॅक्ट कायमचा ठेवत असेल तर काय करायला तुम्हाला काय करावं लागेल आहे की काय काय नियमात राहावं लागेल आहे मग पहिला प्रकार सत्य का सत्यमत पहिला प्रश्न बघा बाबांचा पहिला प्रश्न सर्व भक्तासाठी काय आहे सत्यमत वर्ग मी दररोज विधी केल्याशिवाय विधी घरी करा किंवा इथं आश्रमात करा
मात्र मी दररोज विधी केल्याशिवाय पुढच्या कामाला सुरुवात करीत नाही असं म्हणून त्यांनी वरती बोट करावर पाहू द्या. बघा सत्यमध खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. बघा महिला असं पुरुष असं बरं का. काय मुद्दा काय आपला विधी केल्याशिवाय आम्ही पुढच्या कामाला सुरुवात करू. मग तो विधी कधी करा, सकाळी 9 वाजता करा, 6 वाजता नाही तर 5 वाजता करा, 4 वाजता करा, मात्र विधी नंतर बघा पुढच्या कामात. त्या टाळून जे विधी करा सारखा. आता बाकीच्या अडचण काय आपण ऐकू दे. बाकीची अडचण सांगा बरं. ती मार्गामध्ये किंवा या बाबांच्या परेपरेमध्ये प्रत्येक भक्ताने काय मागितलं पाहिजे बरं का. लक्षात घ्या. जर काय मागतात माहिती का, आम्हाला पोरगा होऊ द्या, म्हणते काय म्हणते पोरगी होऊ द्या, कोण आम्हाला शेतीचं जास्त पीक येऊ द्या, कोणत्या पाणी लागू द्या, कोणत्या लग्न होऊ द्या, की अशा अनेक बघा मागणं बघा भक्त करीत असतात. मात्र बघा आपण तर नंबर 1 1 क्वालिटीचे जे 1 नंबर क्वालिटीचे असतात ना भक्त, हे सर्वात श्रेष्ठ भक्त बघा कोणा म्हणते बघा. काय मागितलं पाहिजे हे ज्याला कळलं लक्षात घ्या, त्यानं म्हणतात नंबर 1 क्वालिटीचे भक्त बरं का. मग काय मागितलं बघा या गीतातून तुम्ही ऐका तो लक्षात येईल. काय मागावं बरं का. बरं हात करा. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. आम्ही धरले स्वामींचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. वेळ उलटून की शाळा काढली, शिक्षणाची महिमा वाढवली. वेळ उलटून की शाळा काढली, शिक्षणाची महिमा वाढवली. शिक्षणाने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे जगद्गुरु बाबा हो. भोळ्या भक्तांचे तै कै वारी, संतोष शिरोमणी मौनगिरी. भोळ्या भक्तांचे तै कै वारी, संतोष शिरोमणी मौनगिरी. कृपा प्रसादाने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. सर्वांनी टाळी वाजवा. सज्ञानाचा दिला धडा, शिवपंथाकडे घेतला ओढा. सज्ञानाचा दिला धडा, शिवपंथाकडे घेतला ओढा. अर्पण केले तन आणि मन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. बाबांचे आम्ही पाय धरले काय तरी, आम्ही बाबांचे पाय धरले. पाय धरले म्हणजे काय झालं, आम्हाला सुख संपत्तीला काही कमीच नाही राहिली ना. कशामुळे, बाबांचे पाय धरल्यामुळे सुखाला कमी नाही, संपत्तीला कमी नाही.
आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला काय मिळालं? धन मिळालं. म्हणून मागायची गरज आहे का? धन गरज नाही. मग कोणाला मागायचं? कोणाला मागायचं? बाबाजी. हां? जर टाळ्या त्या गीतकाराचा आपण ऐकलं किती सुंदर गीत, ज्याला याचा गर्भित अर्थ कळेल ना, त्याच्या लक्षात येईल की नेमकं काय मागवलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे. असा बघा सुंदर असा गीताचा हिस्सा संपन्न झाला. नैवेद्य झाला की आधी जेवण होतं